फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहासाच्या वन लाईनर चालता बोलता पाहणार आहोत. परीक्षेसाठी रिव्हिजन ओरिएंटेड जे लेसन असेल त्याच्या अनुषंगाने आपण हे बनवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा पहिलाच महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रसिद्ध कवी डॉक्टर मोहम्मद इक्बाल. 1930 साली त्यांनी ना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा पहिल्यांदा विचार मांडला होता. म्हणजे एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र असावा असा विचार पहिल्यांदा कोणी मांडला तर मोहम्मद इक्बाल. पाकिस्तानची कल्पना कोणी मांडली तर चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडलेली आहे. पाकिस्तान हा वर्ड तर हे चौधरी रहमत अली यांनी सांगितले. आणि मुस्लिम राष्ट्र असावा हे डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी सांगितले. हे पहिला महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही जी संस्था स्थापन केली तर ही कुठं केली तर कोलकात्याला स्थापन केलेली आहे. कोणत्या साली तर 1784 साली. आणि कोणी केले तर विल्यम जोन्स यांनी इंग्रज अधिकाऱ्यांनी स्थापन केली होती. आता हे जे सगळे वन लाईनर्स आहेत ना तर हे स्टेट बोर्डमधले बराचसा भाग आहे. आता हे जे सुरुवातीचे स्टेट बोर्डमधला भाग आहे. तर 1784 साली विल्यम जोन्स यांनी कोलकात्याला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली होती. त्याच्यानंतर 1853 महत्त्वाचं इयर का तर मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. तर हे कोणी केली होती तर कावजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली होती 1853 मध्ये. भारतातील पहिली तागाची गिरणी म्हणजे 1855 साली बंगालमधले हे रिसरा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली होती. त्याचं इयर आहे 1855. म्हणजे मुंबईतली कापड गिरणी 1853, बंगालमधलं रिसरा हे जे ठिकाण आहे 1855 तागाची पहिली गिरणी सुरू झाली होती. हा पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा जो पोलाद निर्मितीचा कारखाना होता ना तो स्थापन केलेला होता. त्याच्यानंतर 1853 साली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई ठाणे रेल्वे महामार्गावर आगगाडी धावू लागली होती. संदर्भ स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे किसान सभा आणि दुसरं म्हणजे अखिल भारतीय किसान सभा. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली होती. आणि अखिल भारतीय किसान सभा कोणी स्थापन केली तर त्याच्यासाठी पुढाकार होता NG रंगा यांचा. आणि ती कधी स्थापन झाली होती तर 1936 साली. आणि अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाल्यानंतर या सभेचं अध्यक्षपद कोणी स्वीकारलं होतं तर स्वामी सहजानंद सरस्वती यांनी या सभेचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. म्हणजे या दोन गोष्टी सायमल्टेनियसली तुम्ही लक्षात ठेवू शकता. किसान सभा, दुसरी म्हणजे अखिल भारतीय किसान सभा. त्यानंतर किसान सभेचं कोणाच्या पुढाकाराने किसान सभा स्थापन झाली होती तर बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने किसान सभा स्थापन झाली होती. अखिल भारतीय किसान सभा प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली होती. त्याच्यानंतर किसान सभा कोणत्या साली झाली होती 1918 साली उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी. आणि अखिल भारतीय किसान सभा 1936 साली स्थापन झालेली होती. आणि याचे सभेचे अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती. हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मूळ गाव पुणे जिल्ह्यातल्या सासवड जवळचं खान्नेसर आहे त्यांचं. त्यांनी सुरू केलेली महत्त्वाची असोसिएशन किंवा एक संघटना ती म्हणजे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. ही जी कामगारांची संघटना होती ना 1890 मध्ये स्थापन केली होती. संदर्भ स्टेट बोर्ड. संदर्भ काय आहे स्टेट बोर्ड आहे. तर 1890 साली बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संस्था किंवा ही कामगार संघटना स्थापन झाली होती. आता ही जी कामगार संघटना म्हणजे भारतातील जी संघटित चळवळीची सुरुवात असं या कामगार संघटनेला म्हटलं जातं. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी स्थापन केलेले जे सत्यशोधक समाज आहे या सत्यशोधक समाजाची मुंबई शाखा सुद्धा निघाली होती. आणि या मुंबई शाखेचं अध्यक्षपद सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांनी सांभाळलेलं होतं किंवा ते पार पाडलं होतं. त्यांच्याच प्रयत्नामुळे जे 10 जून 1890 साली कामगारांना जी रविवारची सुट्टी मिळू लागली होती याचा सुद्धा संदर्भ हे स्टेट बोर्ड आहे. त्याच्यानंतर स्टेट बोर्डमध्ये एक सेक्शन दिला होता माहीत आहे का तुम्हाला तर त्याच्यामधला हा पॉईंट आहे ते म्हणजे रखमाबाई जनार्दन सावे. हे नाव खूप महत्वाचं आहे. रखमाबाई जनार्दन सावे भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या ह्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत. म्हणजे आनंदबाई जोशी या डॉक्टर झाल्या परंतु लगेचच त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु रखमाबाई जनार्दन सावे भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत. तर त्यांनी स्त्रियांसाठी ज्या आरोग्यविषयकच्या व्याख्यानमाला सुद्धा चालवल्या होत्या. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी राजकोट या ठिकाणी कोणत्या ठिकाणी राजकोट या ठिकाणी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडलेली होती. राजकोट या ठिकाणी रेड क्रॉस सोसायटीची शाखा सुद्धा उघडलेली होती. त्यामुळे हा एक पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
त्याच्यानंतर गोपाळबाबा वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे हे दोन सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचे आहे. गोपाळबाबा वलंगकर यांनी 1988 साली 1888 साली 1888 साली विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक लिहिलं होतं. याच्यामधून जे अस्पृश्यता आहे त्याचं त्यांनी खंडन केलं होतं. कोणी? गोपाळबाबा वलंगकर. 1888 विटाळ विध्वंसन ही पुस्तिका आणि जे अस्पृश्य आहे त्याचं खंडन केलं होतं. त्याच्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंश मित्र हे मासिक सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं? तर 1 जुलै 1908 रोजी. कधी सुरू केलेलं आहे? 1 जुलै 1908. आता हे दोन्हीही पॉईंट स्टेट बोर्डसाठी महत्त्वाचे आहेत, त्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. तर गोपाळबाबा वलंगकर 1888 विटाळ विध्वंसन पुस्तकातून अस्पृश्याचं खंडन, शिवराम जानबा कांबळे सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी यांनी हे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, तो म्हणजे नाशिकचा जो काळाराम मंदिर मध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी जो सत्याग्रह झाला होता 1930 मध्ये. आता या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर याचं सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं कर्मवीर दादासाहेब गायकवाड. आंबेडकर आपण म्हणतो, परंतु नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी जे सत्याग्रह झालं 1930चं, तर त्याचं नेतृत्व होतं कर्मवीर दादासाहेब गायकवाड. परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, याचा सुद्धा रेफरन्स हा स्टेट बोर्डच आहे, हेही ध्यानात घ्या. त्याच्यानंतर स्वतंत्र मजूर पक्ष हा कोणी स्थापन केलेला आहे? स्वतंत्र मजूर पक्ष. तर हा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन कोणी केलाय? तर हा पक्ष स्थापन केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. स्वतंत्र मजूर पक्ष, याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे, हा सुद्धा स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे, अशी वन लाईन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता आणि ज्या कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या ज्या कायद्यांना विधिमंडळात विरोध सुद्धा यांनी केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 1942 साली केलेली आहे. तर हे दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची सुद्धा स्थापना केलेली आहे. मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन हा पाळण्याचं ठरवलं होतं 16 ऑगस्ट 1946. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 16 ऑगस्ट 1946 प्रत्यक्ष कृती दिन. त्याच्यानंतर माउंट बॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या पार्लमेंटने कधी संमत केला? त्याची दिनांक आहे 18 जुलै 1947. हा पॉईंट घेण्याचं कारण म्हणजे दिनांक 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडचं जे पार्लमेंट आहे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला होता. आता काही महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. आता भारत सरकारनं एस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला होता. तर हे लक्षात का ठेवायचं की याचे दिनांक महत्त्वाचे आहे आणि त्या आयोगाने आपला अहवाल कधी दिला होता? तर अहवाल दिला होता 10 ऑक्टोबर 1955 रोजी. एस फजल अली आयोग जो नेमला होता, राज्य पुनर्रचना आयोग म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या नेमला होता 29 डिसेंबर 1953 ला. दिनांक काय आहे? 29 डिसेंबर 1953. अहवाल कधी सादर केला? 10 ऑक्टोबर 1955. अहवाल कधी सादर केलाय? 10 ऑक्टोबर 1955. आणि या फजल अली आयोगाने केलेली एक महत्त्वाची शिफारस म्हणजे मुंबईचं द्वैभाषिक राज्य निर्माण करण्यात यावं, अशा प्रकारची एक शिफारस होती. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये एक मराठा वृत्तपत्र कामगिरी महत्त्वाची बजावली. तर हे आचार्य अत्रे यांचं हे वृत्तपत्र होतं मराठा. हे एक पॉईंट आहे. याच्या अगोदर आपण एक पाहिलं होतं की देशातली पहिली मुंबई ते ठाणे रेल्वे जी धावली होती 34 किलोमीटर, त्याची एक्झॅक्टली दिनांक आहे 16 एप्रिल 1853. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले भारतीय प्रवासी म्हणून याच्यामधून जगन्नाथ शंकर शेट आणि दादाबाई नौरोजी हे होते, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर भारतामध्ये पोस्ट स्टॅम्पचा वापर कोणाच्या काळात सुरू झाला? तर तो लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झालाय, पोस्ट स्टॅम्पचा वापर. त्यानंतर भारतात विद्युत तारेचा प्रारंभकर्ता म्हणून कोणाला ओळखलं जातं? तो सुद्धा लॉर्ड डलहौसीच आहे. त्याच्यानंतर भारतातलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र त्याला म्हटलं जातं कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर. काय म्हटलं जातं? कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर, किंवा त्याला दुसरं नाव आहे बेंगाल गॅझेट. कधी कलकत्त्यामधून कधी सुरू झालं होतं? तर ते 29 जानेवारी 1870 रोजी. 29 जानेवारी 1870 रोजी 1780 रोजी. 29 जानेवारी 1780 रोजी बेंगाल गॅझेट हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. सुरू कोणी केलं होतं? तर जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर मद्रासमधलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र म्हणजे मद्रास कुरिअर होय. मद्रासमधलं पहिलं वृत्तपत्र मद्रास कुरिअर, जे 1785 साली सुरू झालं होतं. कोणी सुरू केलं होतं? तर ते रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकानं सुरू केलं होतं. कोणी केलं होतं? रिचर्ड जॉन्सन, हेही ध्यानात घ्या. त्याच्यानंतर मुंबईमधलं पहिलं नियतकालिक म्हणजे बॉम्बे हेरॉल्ड. कधी सुरू झालं? 1789 साली. आणि ते 1791 मध्ये बॉम्बे गॅझेट प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यानंतर जे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे
संवाद कॉमेडी म्हटलं की आपण राजाराम मोहन राय म्हणतो, परंतु याचे जे संपादक व हे कोणी सुरू केले तर त्याच्या मागे एक महत्वाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे भवानी चरण बॅनर्जी. भवानी चरण बॅनर्जी यांनी संवाद कॉमेडी हे बंगाली वृत्तपत्र 4 डिसेंबर 1821 रोजी सुरू झालं, परंतु या वृत्तपत्रासाठी महत्वाचा घनिष्ठ संबंध आला तो म्हणजे राजाराम मोहन राय, म्हणून जनरली त्यांचं पत्र म्हणूनच ते ओळखलं गेलेलं आहे, हेही ध्यानात राहू द्या. त्याच्यानंतर दिग्दर्शन हे मासिक, आता श्रीरामपूर मिशनरीच्या जे विल्यम कॅरी आणि आधीच जे लोक होती ना, ख्रिस्ती धर्म प्रचाराच्या दृष्टीने त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं होतं एप्रिल 1818 मध्ये, हेही माहीत असू द्या. त्याच्यानंतर सोमप्रकाश हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. सोमप्रकाश पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे साप्ताहिक सुरू केले आणि 15 नोव्हेंबर 1858 पासून सुरू झाले. कधी झाले? 15 नोव्हेंबर 1858. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचं काय होते? त्यांचे संपादक होते. त्याच्यानंतर पुण्यातून निघालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय, हे 1844 मध्ये निघालं. त्याच्यानंतर शिवराम महादेव परांजपे यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केलं होतं 25 मार्च 1898 ला. कोणतं? काळ, 25 मार्च 1898 ला. त्याच्यानंतर भालाचा पहिला अंक प्रकाशित केला तो भास्कर बळवंत भोपटकर यांनी. भाला या वृत्तपत्राचा पहिला अंक कोणी प्रकाशित केलेला आहे तर भास्कर बळवंत भोपटकर, 5 एप्रिल 1905. 5 एप्रिल 1905. त्याच्यानंतर संदेश हे वृत्तपत्र दैनिक स्वरूपामध्ये सुरू झालं मुंबईहून. कोणी सुरू केलं तर ते अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी. काय नाव आहे त्यांचं? अच्युत बळवंत कोल्हटकर, 14 जानेवारी 1915 रोजी. त्याच्यानंतर इंडियन लीगची स्थापना शिशिर कुमार घोष. काय महत्वाचा उद्देश होता तर जे लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणं आणि राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे यासाठी इंडियन लीग ही 1875 साली सुरू झाली होती. इंडियन असोसिएशन ऑफ कोलकात्यामध्ये नंतर ती विलीन झालेली आहे. त्याच्यानंतर आर्य समाजाचे एक महत्वाचे अनुयायी म्हणू शकतो स्वामी श्रद्धानंद यांनी 1902 मध्ये ना हरिद्वार या ठिकाणी गुरुकुल कांगडीची स्थापना केली होती. कोणत्या ठिकाणी केली होती तर हरिद्वारला केली होती गुरुकुल कांगडी यांची स्थापना. त्याच्यानंतर मुंबईहून लोकमान्य हे दैनिक सुरू केलं होतं. ते कोणी केलं? पहिलं संपादक कोण होते तर हे कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर होते आणि 1920-21 दरम्यान मध्ये हे सुरू झालं होतं. टिळकांचं निधन झाल्यानंतर, टिळकांचं निधन हे 1920 साली झाले, त्याच्यानंतर हे लोकमान्य नावाचं दैनिक सुरू केलं होतं आणि कोणती महत्वाची व्यक्ती आहे तर ती कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर आहे. तर हे पहिले संपादक होते. तर या लेसनमध्ये मी काय केलेलं आहे तर महत्त्वाच्या ज्या वन लाइनर टाईप इतिहासाच्या नोट्स आहेत तर रिव्हिजन ओरिएंटेड हे सेक्शन कव्हर केलेलं आहे. तुम्हाला कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाच्या घटनांचा रिव्हिजन व्हावी या अनुषंगाने हे लेसन बनवलं आहे. आय थिंक हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट कराल तेवढ्या जास्त आपण चांगले लेसन्स अपलोड करू. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहास वन लाइनर, महत्त्वाचे वन लाइनर कव्हर करणार आहोत. हे रिव्हिजन ओरिएंटेड लेसन असणार आहे. तर याचं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉईंटची रिव्हिजन करायची या उद्देशाने हे लेसन्स बनवलेलं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब. तर आज आपण वेळ न जोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला पॉईंट आहे ते म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आता या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ही केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतली जी पत्रकारिता आहे म्हणजे त्यांची महत्त्वाची पत्र कोणती क्रमानं जर तुम्हाला विचारली तर त्याचा ट्रिक कशी लक्षात ठेवायची तर मुकी बहिरी जनता भारताची असं लक्षात ठेवायचं. मुकी बहिरी जनता भारताची. मुकी म्हणजे मूक नाही पहिल्यांदा येतं. मुकी बहिरी म्हणजे बहिष्कृत भारत, बहिरी जनता भारताची. तर बहिष्कृत भारत असं क्रमानं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे सुधारक. आता सुधारक हे वृत्तपत्र पाहण्या अगोदर तुम्हाला पहिल्या 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. मराठा वृत्तपत्र आणि केसरी वृत्तपत्र. ते डिटेलमध्ये सांगतो. जानेवारी 1881 मध्ये म्हणजे 2 जानेवारी आणि 4 जानेवारी असे दोन दिनांक आहेत. जानेवारी 1881 मध्ये मराठा आणि केसरी ही 2 वृत्तपत्र सुरू झालेली होती. आता यातलं जे मराठा होतं ना तर हे वृत्तपत्र इंग्रजीमधून होतं आणि त्याचं संपादक करत होते लोकमान्य टिळक. आणि केसरी जे वृत्तपत्र होतं ना ते मराठीतून होतं, त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. आता 1881 साली हे जे वृत्तपत्र सुरू झाली होती तर हे 1888 पर्यंत जे आगरकर होते ना तर ते केसरीचं संपादकपद करत होते. परंतु 1888च्या दरम्यान म्हणजे त्या काळामध्ये ना
आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले. त्यानुसार त्यांनी केसरीचा आपल्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी आपलं सुधारक वृत्तपत्र सुरू केलं. आता सुधारक वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्याचे पण 2 पॉईंट आहेत. सुधारक वृत्तपत्राचं इंग्लिश सेक्शन आणि मराठी सेक्शन असे 2 होते. यातला जो मराठी सेक्शन होता ना, याचं संपादक कोण करत होते, तर गोपाळ गणेश आगरकर. आणि जे इंग्लिश एडिशन होती, तर त्याचं संपादक कोणी केलेलं आहे, तर ते केले गोपाळ कृष्ण गोखले. ओके, असा हा त्याचा क्रम आहे. तर हे सुधारक कधी सुरू झालेलं आहे, तर 15 ऑक्टोबर 1888. जसं केसरी आणि मराठा जानेवारी 1881, 2 जानेवारी आणि 4 जानेवारी असं आहे. ओके. त्याच्यानंतर रत्नागिरी इथे ते पतित पावन मंदिर कोणी बांधलेलं आहे, तर ते बांधलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांनी. त्याच्यानंतर महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोणता ग्रंथ प्रकाशित झालाय, तर त्या ग्रंथाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झालाय. त्यानंतर 1891 साली महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली, तर मुंबईच्या जनतेनं दिलेली आहे. कोणत्या साली दिलेली आहे, तर 1888 साली महात्मा ही पदवी दिलेली आहे. त्याच्यानंतर सब भूमी गोपाल की जय जगत या घोषणाचे श्रेय कोणाला जातं, तर विनोबा भावे. विनोबा भावे म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची चळवळ येते, ती म्हणजे भूदान चळवळ. भूदान चळवळीचे जनक असं कोणाला म्हटलं जातं, विनोबा भावे. हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर वंदे मातरम हे वृत्तपत्र कोण चालवत असत. आता वंदे मातरम आणि युगांतर हे 2 वृत्तपत्र लक्षात ठेवायचे. वंदे मातरम हे वृत्तपत्र चालवत होते अरविंद घोष. आणि युगांतर हे वृत्तपत्र कोण चालवत होते, तर ते होते बारिंद्र घोष. अरविंद घोष आणि बारिंद्र घोष हे दोन्ही बंधू आहेत, लक्षात घ्या. हे दोन्ही भाऊभाऊ होते. त्यातले अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र चालवले आणि जे बारिंद्र घोष होते ना, तर त्यांनी युगांतर हे वृत्तपत्र चालवलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे 1919 मध्ये जे अखिल भारतीय खिलाफत चळवळ झाली, तर हे महत्वाचं काय, त्याला 100 वर्ष कंप्लीट झाली. 1919 मध्ये जे अखिल भारतीय खिलाफत चळवळ झाली, त्याच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती, तर महात्मा गांधीजींची. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे किती वेळा अध्यक्ष राहिलेत, तर ते फक्त एकदाच अध्यक्ष राहिलेत. कोणती कधी, तर 1924 ला जे बेळगावचं अधिवेशन झालं होतं, त्या बेळगावच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी तेवढे अध्यक्ष राहिलेले होते. मग असा कोणता नेता आहे की जो फेमस होता, परंतु तो काँग्रेसचा एकदाही अध्यक्ष राहिलेला नाही, तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांच्या कारकिर्दीत ते एकदाही काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. हा पॉईंट तुम्ही जरूर आवर्जून लक्षात ठेवू शकता. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. लोकमान्य टिळक कधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले नाहीत, परंतु गांधीजी एकदाच राहिले होते 1924 ला बेळगावच्या अधिवेशनात. 1925 अधिवेशन का महत्वाचं आहे, तर 1925 अधिवेशन पण जाता जरूर लक्षात ठेवा. 1925 अधिवेशन कानपूरला झालं होतं आणि त्यावेळी भारताच्या पहिल्या महिला काँग्रेस अध्यक्ष झालेल्या होत्या. तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करायचंय. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे बेलूर मठाची स्थापना कोणी केली. आता याची स्थापना केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी. आता हा बेलूरचा मठ कुठं आहे, तर तो आहे पश्चिम बंगालमध्ये. कुठं आहे, पश्चिम बंगालमध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो परीक्षेसाठी इम्पॉर्टंट, तो म्हणजे 1931 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची स्थापना कोणी केली, तर मेघनाथ सहा. हे नाव खूप महत्वाचं आहे, आता हे लक्षातच ठेवावं लागते. हॅशटॅग वन लाईनर ह्या सेक्शन मध्ये हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची स्थापना मेघनाथ सहा यांनी केलेली आहे. आता मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे, तर ऑक्टोबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. आता ढाका येथील जो नवाब होता सलीमुल्ला याने मुस्लिम लीगची स्थापना केली होती. त्याच्या मागे श्रेय होता आगा खानचं. म्हणजे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे आगा खान. हे जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली. आता बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे पंडित मदन मोहन मालवीय, की ह्यांना अलीकडचा जो म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदींनी त्याची त्याबाबतची घोषणा पण केली होती अगोदर, इलेक्शनच्या अगोदर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू महासभेची स्थापना ही 1915 साली, आणि त्याच्या मागचं श्रेय कोणाचं असेल, तर ते होतं मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीय. आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना सुद्धा पंडित मदन मोहन मालवीय यांनीच केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे बंगालची एशियाटिक सोसायटी याचे संस्थापक कोण आहेत. बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे संस्थापक आहेत सर विल्यम जोन्स. कोण आहेत, सर विल्यम जोन्स. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो बऱ्याच जणांना माहित नाही, तो म्हणजे भारतामध्ये अंधांसाठी
सन 1887 मध्ये पहिली शाळा कुठं सुरू करण्यात आली होती? तर ती सुरू करण्यात आली होती अमृतसरला. म्हणजे भारतातली अंदाजासाठीची पहिली शाळा 1887 अमृतसर. भारतातली पहिली महानगरपालिका ती सुद्धा 1887च्याच दरम्यान आहे, ती म्हणजे मद्रास महानगरपालिका. हाही पॉईंट जाता तुम्ही जरूर लक्षात ठेवा. मुंबई नाहीये हे आवर्जून लक्षात घ्या. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचं मूळ शेगाव होतं, हे लक्षात असू द्या. नंतर एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते खूप फेमस आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ते वाक्य असं आहे की जे लोक काँग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात ते मूर्ख आहेत, त्यांना राजकारण कळत नाही. हा एक महत्वाचा पॉईंट होता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. आता फर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कोणी पास केला? तर लॉर्ड लिटन यांनी पास केला. कधी केलेला आहे? तर तो 1878 मध्ये फर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पास केलेला होता. आता दुसरे एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला फर्नॅक्युलर प्रेस ऍक्टच्या संदर्भात. तर हा जो कायदा केला होता तर लॉर्ड लिटनचा मूळ उद्देश होता तो म्हणजे अमृत बाजार पत्रिका ह्या वृत्तपत्रासाठीच त्यांनी खास कायदा केला होता. कारण अमृत बाजार पत्रिकेनं आता हा जेव्हा कायदा झाला तर त्याला देशी ज्या वृत्तपत्र आहेत ना त्याच्यावर जास्त निर्बंध आणले होते. म्हणजे देशी लँग्वेजमध्ये. तर अमृत बाजार पत्रिकेनं रातोरात मध्ये काय केलं होतं तर त्या आपल्या ज्या वृत्तपत्राची भाषा आहे ना ती डायरेक्ट इंग्रजी करून टाकली होती. तर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा लॉर्ड लिटननं पास केला 1878 मध्ये आणि तो रद्द कोणी केला? तर लॉर्ड रिपन यानं केला. लॉर्ड रिपननं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर बंदी जीवन हे जे पुस्तक आहे याचं लेखक कोण केले? तर हे केले सचिंद्रनाथ सन्याल. कोणी केले? सचिंद्रनाथ सन्याल. त्याच्यानंतर एक पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स याची स्थापना कोणी केलेली? टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स तर याची स्थापना केलेली आहे लाला लजपत राय यांनी. हे जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात बंगालमधल्या ज्या संघटना स्थापन झाल्या त्यातली सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झाली होती ती म्हणजे 1837 वर्षी सुरू झालेली लँड होल्डर्स असोसिएशन. आता ही जी लँड होल्डर्स असोसिएशन संस्था स्थापन झाली होती याची स्थापना कोणी केली होती? तर द्वारकानाथ टागोर. मग द्वारकानाथ टागोर म्हणजे कोण? तर ते देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील. द्वारकानाथ टागोर म्हणजे कोण? तर देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील. म्हणजे जो ब्राह्मण समाज होता ब्राह्मण समाजामध्ये केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या अंडरखाली त्याचं विभाजन झालेलं ते हे ऑलरेडी आपण कव्हर केलं होतं. म्हणजे साधा भारतीय ब्राह्मण समाज आणि साधारण ब्राह्मण समाज त्यानंतर पुढे चेंजेस होत गेले त्याचं आपण डिटेलमध्ये जात नाही. फक्त एवढं लक्षात असू दे की लँड होल्डर्स असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर द्वारकानाथ टागोर यांनी स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी 1895 साली शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ वसवली होती. एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 साली. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी त्यांना आपण सार्वजनिक काका या नावाने सुद्धा ओळखलं जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्षा. आता ही भारतीय व्यक्ती नव्हती. ॲनी बेझंट होत्या. भारतीय व्यक्ती नव्हत्या. भारतीय व्यक्त्या सरोजिनी नायडू 1925चा कानपूर अधिवेशन. 1917 साली काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष भेटलेली होती ॲनी बेझंट यांच्या रूपामध्ये. ॲनी बेझंट म्हणलं की होम रूल लीग. होम रूल लीग म्हणलं की न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही त्यांची वृत्तपत्र. होम रूल लीग अगोदर कोणी सुरू केलं? तर टिळकांनी सुरू केलं एप्रिलमध्ये. सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये ॲनी बेझंट यांनी सुरू केलेलं होतं. तर हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर 1899 ते 1900 या काळामध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता? तर ते केला होता बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली. कोणाच्या? बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती. कुठं केली होती? तर मोजरी या ठिकाणी. त्यानंतर 1857चा उठाव आपण जास्त फेमस आहे असं म्हणतो किंवा 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव असं कुणी संबोधलं आहे? तर ते बेंजामिन डिझराएली यांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणून संबोधलं आहे. किंवा 1857चे स्वातंत्र्य समर असं विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले. तसं 1857च्या उठावाचं प्रतीक म्हणून काय वापरण्यात आलं होतं? तर लाल कमळ आणि चपाती. हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. 1857च्या उठावाचं प्रतीक काय आहे? तर लाल कमळ आणि चपाती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी हजर होते? तर 72 प्रतिनिधी हजर होते. उमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष. तर लक्षात काय ठेवायचं आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर नव्हते. सतीबंदीचा कायदा कोणी पास केलाय? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. किती केलेला आहे? तर 1829च्या दरम्यान तो कायदा पास झालेला आहे. त्याच्यानंतर मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1884 मध्ये.
इंग्रजाविरुद्ध मुलतानचा अधिकारी मुलराज यानं बंड केलं होतं. ते एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली रॉबर्ट क्लाईव्हने. कोणत्या साली केलेली आहे तर 1765 ला. त्यानंतर परीक्षेला एक पॉईंट आहे की जो परीक्षेला कायम विचारला जातो, तर तो आहे मुंबईमधली पहिली कापड गिरणी कुणी सुरू केली. त्यांचं नाव आहे कावसजी नानाबाई. कावसजी नानाबाई. कधी केली? 1853 ला. बंगालमधली पहिली तागाची गिरणी सुरू झाली 1855 ला रिसरा या ठिकाणी. त्याच्यानंतर 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूरला टाटा आयर्न अँड स्टील हा कंपनी पोलादीचा कारखाना सुद्धा त्यांनी उभारलेला होता. त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या संस्थेची स्थापना विल्यम जोन्स यांनी केलेली आहे, इंग्रज अधिकाऱ्यानं. कोठे केलेले आहे तर ती कोलकात्याला केलेली आहे. कोणत्या साली केलेले आहे तर 1784 सालीला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणी पास केला? तर लॉर्ड डलहौसीने केलेला आहे. कोणत्या साली केला आहे तर 1856 ला. तर हा एक पॉईंट तुम्हाला महत्वाचा असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला हा माहित असतं की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांनी लिहिला. परंतु कोणत्या वर्षी लिहिला हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते इयर आहे 1882. म्हणजे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 साली ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे, हे जरूर लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे द मोहमेडन लिटररी सोसायटी. पहिला पॉईंट. दुसरा आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. आता दोन गोष्टी आहेत तुम्हाला. द मोहमेडन लिटररी सोसायटी ही कुणी स्थापन केली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे अब्दुल लतीफ. आणि मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे कुणी स्थापन केलं त्याचं उत्तर आहे सय्यद अहमद खान. ह्या दोन गोष्टी जरूर लक्षात ठेवा. तसं महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज, राजाराम मोहन राय ब्राह्मो समाज, परमहंस सभा म्हटलं की दादोबा पांडुरंग तरखडकर, ह्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. त्याच्यानंतर सिंग सभा कुठं स्थापन करण्यात आली होती तर अमृतसरमध्ये शिखांमधल्या धर्म सुधारण्यासाठी ही सभा सुरू झालेली होती. ऍक्च्युली या सभेनं काय केलं होतं तर शिक्षण प्रसाराचं काम पुढे ठेवलं होतं आणि आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली होती. आता याचं काम पुढे कोणी चालू ठेवले तर अकाली चळवळ. त्यानंतर आता एक पक्ष स्थापन झालाय तो म्हणजे अकाली दल. कोणता पक्ष सध्या आहे तो पक्ष? बादल कुटुंबीय, अकाली दल. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे पेरियार रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातली ज्या देवदासी प्रथा आहेत ना त्याला कडाडून विरोध केला होता. म्हणजे ज्याला स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या खर्चिक विवाह पद्धतीचा सुद्धा त्यांनी धिक्कार केला होता. भारताचे सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं असा पॉईंट आहे. सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली होती. आता त्यांनी दुसरे लक्षात ठेवायचं आहे खान अब्दुल गफार खान यांच्या बाबत, तर त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला होता 23 एप्रिल 1930 रोजी. सरकारने गडवाल पलटणी जे आहे त्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला होता आणि त्यानंतर त्या गडवाल कंपनीचे जे अधिकारी होते चंद्रसेन ठाकूर यांनी नकार दिल्यानंतर तिथल्या जी लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुद्धा ठोठावली होती. त्याच्यानंतर छोडो भारतची चळवळ. आता छोडो भारतच्या चळवळीचा जर तुम्ही विचार केला तर त्या महाराष्ट्रातील कोणत्या दोन ठिकाणं आहेत आणि जे चर्चेत होते त्यातलं पहिलं येतं तो दोन संघटना आहेत. पहिली संघटना आहे ती म्हणजे आझाद दस्ता, दुसरी संघटना आहे लाल सेना. आता आझाद दस्ता या संघटनेची स्थापना कोणी केली होती तर भाई कोतवाल यांनी म्हणजे त्याचा पुढाकार घेतला होता. आझाद दस्ता भाई कोतवाल. कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये. कुठं? रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्याला. आणि लाल सेना या संघटना कुठं होती तर नागपूरच्या जनरल आवारी यांची होती. नागपूरच्या जनरल आवारी यांची ही संघटना होती. त्याचबरोबर छोडो भारत चळवळीमध्ये गुप्त रेडिओ केंद्र चालवण्याचं जे सत्र चालू होतं त्याच्यामध्ये 2-3 नावं महत्वाची आहेत. पहिलं आहे ते म्हणजे उषा मेहता, दुसरं आहे मुंबई विठ्ठल झवेरी आणि त्यांचे बंधू यांनी गुप्त केंद्र चालवलं होतं. तर त्याला त्यांनी नाव दिलं होतं त्या रेडिओ केंद्राला. त्या रेडिओ केंद्राचं नाव होतं आझाद रेडिओ. काय होतं? आझाद रेडिओ. त्याच्यानंतर भारताच्या हंगामी सरकारची स्थापना काबूलमध्ये कोणी केलेली होती तर 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि अब्दुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये याची स्थापना केलेली होती. तर त्यानंतर पुढचा पॉईंट आहे किसान सभा आणि अखिल भारतीय किसान सभा. किसान सभेची स्थापना कोणी केलेली आहे तर बाबा रामचंद्र यांनी केलेली. आणि अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केलेली आहे तर NG रंगा यांच्या पुढाकारानं स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. किसान सभेची स्थापना 1918 मध्ये झाली आहे तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 1936 मध्ये झालेली आहे. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की जाता तुम्ही जरूर ट्रेस करू शकता. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जातं.
त्याच्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधीची आहे? त्याला आयटक म्हणतो, 1920 ला. पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. कोण होते? लाला लजपत राय. त्याच्यानंतर 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला होता. हेही तुम्हाला जरूर लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली आणि कोणत्या साली झाली? तर पहिलं लक्षात ठेवा, समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मितू मसानी आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी 1934 साली केले. कधी केले? 1934 साली. आणि हे जे राष्ट्रीय सभेचे जे तरुण होते ना, तर नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी हा समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा डिसिजन घेतलेला होता. साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? आता समाजवादी झाल्यानंतर साम्यवादी. तर साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 साली झालेली आहे. आता त्याच्याबद्दलचा महत्वाचा खटला आहे साम्यवादी पक्षांच्या विरोधात, तो म्हणजे मिरत खटला. मिरत खटला म्हणून प्रसिद्ध आहे. तो कधीच आहे? तर 1929 सालचा असलेला मिरत खटला आहे. आणि या खटल्यामध्ये कोणाकोणाला शिक्षा झाली होती? तर मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे, नीलकंठ जोगळेकर यांना वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आलेल्या होत्या. तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे? तर इतिहासाच्या महत्त्वाच्या वन लाईनर याचा एक शॉर्ट बेट स्वीट अशा प्रकारे रिव्हिजन ओरिएंटेड आढावा घेतलाय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काय पाहणार आहोत? तर इतिहास वन लाईनरचा चौथा भाग पाहणार आहोत. ऑलरेडी आपण 3 भाग कव्हर केले होते. याच्यामध्ये महत्त्वाच्या काही वन लाईनर आहेत की जे तुम्ही कधीच ऐकले नसतील किंवा तुम्हाला माहीत नसतील. तर अशा प्रकारच्या वन लाईनर आपण आज कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपला पहिला पॉईंट आहे की टिंबटिंब याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला होता. तर तो होता भीमा नाईक. भीमा नाईकच्या नेतृत्वाखाली यांनी भिल्लांनी काय केलं होतं? तर लेफ्टनंट केनेडींचा पराभव केला होता. त्याच्यानंतर कोणी एका स्त्रीला सतीपासून परावृत्त होण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केलं होतं? तर त्यांचं नाव आहे हेनरी डंडास रॉबर्टसन. हेनरी डंडास रॉबर्टसन यांनी एका स्त्रीला सतीपासून प्रवृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला होता, बरं का, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट. आता पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट कुणी स्थापन केली? तर आपल्याला एवढंच माहित असतं की वासुदेव फडके यांनी स्थापन केली. किती साली स्थापन केली हेही ध्यानात घ्या. तर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही शाळा वासुदेव बळवंत फडके यांनी 1874 साली सुरू केलेली होती. त्याचबरोबर त्यांचे 2 सहकारी सुद्धा होते. त्यांची नावं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यातलं पहिलं येतं ते म्हणजे वामनराव भावे आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे लक्ष्मण इंदापूरकर. म्हणजे वासुदेव फडके, वामनराव भावे, लक्ष्मण इंदापूरकर यांनी 1874 साली पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही शाळा सुरू केलेली होती. त्यामुळे वामनराव भावे आणि लक्ष्मण इंदापूरकर हे दोन्ही नावं इथं तुम्हाला महत्त्वाची ठरतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे सत्यशोधक समाजाच्या संदर्भातला आहे. सत्यशोधक समाजाचे व्यवस्थापक मंडळाचे एक सदस्य होते, ते ज्यू धर्मीय होते. त्यांचं नाव आहे अज्जन एलायझा सोलोमन. हे नाव हे लक्षात फक्त ठेवावं लागतं. त्याच्यानंतर संत ल्युबिन कोण होता? तर नाना फडणवीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दूत होता तो. त्याच्यानंतर पैसा फंड सोसायटीची स्थापना कोणी केली आणि कधी झाली होती? तर पैसा स्थापना होती. पैसा फंड सोसायटीची स्थापना कोणी केली होती? अंताजी दामोदर काळे. कधी केली होती? तर 16 ऑक्टोबर 1899. कधी केली होती? 16 ऑक्टोबर 1899. त्याच्यानंतर 1911 साली जी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तर ती शाहू महाराजांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? तर परशाराम घोसवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात परशाराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि सगळं महत्वाचं श्रेय जातं शाहू महाराजांना. त्याच्यानंतर मन्नू गौंड, चेत्तू कोईको यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. तर बेतूल येथील जंगल सत्याग्रह हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. बेतूल येथील जंगल सत्याग्रहाचे 2 महत्वाचे पुढारी होते. एक होता तो मन्नू गौंड आणि दुसरा होता तो चेत्तू कोईको. मन्नू गौंड आणि चेत्तू कोईको हे दोन्ही नावं महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे वुमेन स्वदेशी लीगची स्थापना कोणी केली? तर वुमेन स्वदेशी लीगची स्थापना केली ती एस अंबुजमाल. वुमेन स्वदेशी लीगची स्थापना एस अंबुजमाल कधी केलेली होती? तर ती 1928 मध्ये केली होती. कधी केली होती? 1928.
त्याच्यानंतर जगातील पहिली धरणविरोधी चळवळ कोणती होती, तर तो होते मुळशी सत्याग्रह. मुळशी सत्याग्रहाचे एक महत्वाचे नेतृत्व म्हणजे सेनापती बापट. कोण? सेनापती बापट. त्याच्यानंतर एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे भारतीय रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारी व दुभती गाय होती असं कोणी म्हटलेलं आहे, तर हे म्हटलेलं आहे दादाभाई नौरोजी यांनी. कोणी म्हटले? दादाभाई नौरोजी यांनी. त्याच्यानंतर महाराष्ट्रात वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने केली, तर ते होतं बॉम्बे हेरॉल्ड. महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं बॉम्बे हेरॉल्ड 1789. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रसारासाठी मुकुंदराव पाटील यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. मुकुंदराव पाटील म्हटलं की दिनमित्र. दिनमित्र मुकुंदराव पाटील. त्याच्यानंतर 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहांनी मोर्चे काढले. त्यातील स्त्री सत्याग्रहाची जी पहिली तुकडी होती त्याच्यामध्ये कोण सहभागी होत्या, तर शांताबाई दानी. हे लक्षात राहू द्या, शांताबाई दानी. 1946च्या पुणे कराराच्या निषेधात दलित सत्याग्रहांनी जे मोर्चे काढले होते त्या तुकडीतली एक महत्वाची व्यक्ती शांताबाई दानी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे इंडियन पेजंट्स इन्स्टिट्यूट ही संस्था 1933 पासून पुणे. लक्षात घ्या की शेतकरी चळवळीमध्ये सहभागी होता यावं यासाठी प्रशिक्षण देणारी एक संस्था म्हणजे इंडियन पेजर्स इन्स्टिट्यूट. आता ही संस्था निदो बोलो येथे 1933 पासून कोणी चालवत होतं, तर NG रंगा. NG रंगा. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर नारायणराव कडळक. नारायणराव कडळक हे नाव महत्वाचं आहे. खूप वेगवेगळ्या अशा प्रकारच्या करंट अफेअर्स आहेत. त्याच्यानंतर ख्रिश्चन मिशन यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून कोणी ज्ञानेश्वरांच्या संशोधित आवृत्तीचं प्रकाशन केलं, तर ती कोणी छापील आवृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी होय, हे बाळशास्त्री जांभेकरांनी केली. आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक सीता स्वयंवर. कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला, हाही पण महत्वाचा आहे, तर व्यंकू बाळोजी काळेवार. कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला, त्याचं उत्तर आहे व्यंकू बाळोजी काळेवार. व्यंकू बाळोजी काळेवार. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारने किचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. हे किचकवध नाटक किचक कोणाचे प्रतिनिधित्व करत होता, तर तो होता लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर पूर्व गोदावरी जिल्हा मद्रास येथे गांधींना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी एक स्त्रियांचा गट आला होता, तर त्यापैकी टिंबटिंब महिलेने स्वतंत्र संग्रामात उडीच घेतली. ती होती श्रीमती दुब्बुरी सुब्बानम. त्याच्यानंतर 1905 मध्ये यंग थिइस्ट युनियनची स्थापना कोणी केली होती, तर ती केली होती महर्षी वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. यंग थिइस्ट युनियन 1905 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो तेवढा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. राणी झाशी रेजिमेंटला टिंबटिंब युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती मायमोला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे बॉम्ब निर्मितीचे शिक्षण घेण्याकरता वासू काका जोशी आणि त्यांचे साथीदार जपान येथे केवळ नेपाळच्या राजाच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले होते, जपानला गेले होते, हेही लक्षात ठेवण्यासारखं महत्वाचं आहे. सोशलिस्ट हे वृत्तपत्र कोणाचं आहे, तर श्रीपाद अमृत डांगे यांचं हे सोशलिस्ट हे वृत्तपत्र होतं. त्याच्यानंतर गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतले पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र म्हणजे कोणतं, तर ते येतं मुंबई समाचार. आणि बॉम्बे हेरॉल्ड कुठलं तेही सांगा. त्याच्यानंतर क्रांतिसेन नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केलं होतं. या प्रतिसरकारामध्ये सांगली गटाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते केलं होतं वसंतदादा पाटील यांनी. सांगली गटाचं नेतृत्व वसंतदादा पाटील यांनी. टिंबटिंब यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्र लिहिले शाहू महाराज यांच्या सांगण्यावरून. म्हणजे शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीमध्ये शिवचरित्र लिहिले, हे लक्षात राहू द्या. कृष्णाजी अर्जुन केळुसकर. त्यानंतर बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी ही टिंबटिंब यांनी चालवलेली वृत्तपत्र होती. म्हणजे कोणत्या समाजामार्फत ही चालवलेली वृत्तपत्र होती, तर ही तिन्ही वृत्तपत्र होती सत्यशोधक समाजाने चालवलेली किंवा सत्यशोधकांनी चालवलेली वृत्तपत्र असं म्हटलं जातं. बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी. MPSC ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. MPSC ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली रेल्वेवरून वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला होता, हिराबाई बडोदेकर. कोणाला? हिराबाई बडोदेकर.
त्याच्यानंतर सन 1988 पासून ज्योतिबा फुले महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले, कारण त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अवहेळपणे कार्य केलं होतं. महात्मा ही पदवी त्यांना मुंबईच्या जनतेने दिली, म्हणजे मुंबईमध्ये त्यांना या पदवी देण्यात आलेली होती. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेवर सर्वप्रथम आवाज कोणी उठवला होता, तर ते होते विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याच्यानंतर धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शर्यत उल्लाह यांनी कोणती चळवळ सुरू केली. तर हाजी शर्यत उल्लाह म्हटलं की फरियादी चळवळ, हे ध्यानात ठेवायचं. तर त्यांचं दोन कार्य होते, एक म्हणजे धार्मिक शुद्धी आणि दुसरं म्हणजे बंगाली मुस्लिम समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा होत्या ना, तर त्या बंद करणं किंवा नष्ट करणं, याच्यासाठी फरियादी चळवळ सुरू करण्यात आली होती. हाजी शर्यत उल्लाह हे नाव लक्षात ठेवा. मूक नाईकची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता. म्हणजे मूक नाईक म्हटल्यानंतर आपण काय सगळ्यात महत्वाचं आपण एवढं लक्षात ठेवू शकतो. परंतु मूक नाईक या वृत्तपत्रामध्ये किंवा याच्याशी संदर्भात झाली ना, तर आणखी दोन व्यक्ती त्याच्यामध्ये पांडुरंग भाटकर व ज्ञानदेव घोलप यांचाही समावेश होतो. म्हणजे मूक नाईकची सुरुवात झाली तेव्हा हा गट कार्यरत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलप, ही नावं सुद्धा खूप महत्वाची आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे जर मी परकीय सत्तेची सेवा चांगली करीत होतो तर माझ्या देशाची किती जास्त चांगली सेवा करू शकत, असे एक मोठं विधान ICS अधिकारी म्हणाले होते. तर ते अधिकारी कोण होते, तर त्यांचं नाव होतं उमाशंकर बाजपेयी. कोण होतं? उमाशंकर बाजपेयी. हे नाव तुम्ही जाता आता जरूर लक्षात ठेवू शकता. तर त्याच्यानंतर पुढचा पॉइंट होतो, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही, असे उद्गार कोणी काढले होते, तर हे लोकमान्य टिळक यांनी उद्गार काढले होते. डिप्रेस क्लासेस मशीनच्या दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी काढलेले हे महत्वाचं उद्गार होते. तर हेही तुम्ही जाता जाता नक्की ध्यानात घ्या. तर या लेसन मध्ये आपण काय केलेलं आहे, तर या लेसन मध्ये आपण वन लाईनर जे इतिहासाचा महत्वाचा पार्ट होता त्यातला बराचसा महत्वाचा भाग जे तुम्हाला रिव्हिजन ओरिएंटेड फायदा होईल एक्झामसाठी, असा कव्हर करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं, तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. लिंक जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असे बनवत राहील. धन्यवाद.